ओम साईराम. तुम्ही जर साईबाबांना विश्वासाने काही विचाराल तर बाबा नक्कीच त्याचे उत्तर देतील. मग ते कोणाच्या मार्फत असो की स्वप्न दृष्टांताद्वारे असो, फक्त श्रद्धा महत्त्वाची असते. असाच एक शाळकरी मुलाला 1917 मध्ये आलेला अनुभव आपणास सांगत आहे. त्या मुलाचे नाव फिरोज शहा. त्यांनी आपल्या तरुणपणी 1930 मध्ये हा अनुभव मोरेश्वर प्रधान यांना सांगितला होता आणि तो अनुभव त्यांनी लिहून शिर्डी संस्थानच्या श्री साईला या मराठी मासिक पत्रिकेत 1930 मध्ये छापला होता. अनुभव सांगण्या अगोदर आपणास विनंती आहे की जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. 1917 साली मुंबईत राहणारे होमरजी पद्मजी हे आपल्या पत्नीसोबत शिर्डीस बाबांच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी श्री साईबाबा देहधारी होते. बाबांचे दर्शन घेतल्यानंतर ते परत मुंबईस येताना त्यांनी पूजेसाठी एक बाबांचा फोटो सोबत आणला आणि तो घरात एका टेबलावर ठेवला. तो फोटो पाहून त्यांच्या शाळेत जाणारा मुलगा फिरोज शाह म्हणाला, असे साधू पुष्कळ असतात, त्यामध्ये खरे खोटे कसे ओळखायचे? एवढे सांगून तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. अंथरुणावर झोपल्यावर तो मनात विचार करू लागला आणि त्याने बाबांना प्रार्थना केली की तुम्ही खरे संत असाल तर मला खात्री होईल असा दृष्टांत द्या. असे मनात म्हणून तो झोपी गेला. बाबा तरी कसे गप्प राहतील? ते त्याच रात्री फिरोज शाहच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, मी खरा की खोटा याची तुला खात्री पाहिजे तर तुझ्या वडिलांनी जो टेबलावर फोटो ठेवला आहे तो उद्या सकाळी उचलून दाखव. जर तो फोटो तू उचलू शकला तर मी खोटा आहे असे समज आणि तो फोटो उचलू शकला नाही तर मी खरा आहे असे समज. हे ऐकल्यावर फिरोज शाह स्वप्नातून जागा झाला. त्याच्या मनात विचार आला की एक साधारण फोटो उचलायला काय अवघड आहे, म्हणून तर कधी एकदा सकाळ होते याची वाट पाहू लागला. रात्रभर तो सकाळ होण्याची वाट पाहत जागत राहिला. शेवटी एकदाची सकाळ झाली आणि फिरोज शाह लगेच हॉलमधील टेबलाजवळ गेला. साधारण 1-1.5 फुटाचा छोटा फोटो होता. हा फोटो उचलायला काय अवघड असा विचार करून त्याने फोटो उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो फोटो त्याला जड लागला. त्याने जोर लावून त्या फोटोला हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो जागचा हलेना. शेवटी सर्व बळ एकवटून तो फोटो उचलू लागला, पण फोटो त्या टेबलाला असा चिकटून बसला की फोटोसह तो टेबल उचलला गेला. टेबल जागावरून हलला पण फोटो नाही. फिरोज शाह घामाघूम झाला आणि त्याने श्री साईबाबा संत आहेत हे मान्य केले. स्वप्नात बाबांनी सांगितले ते प्रत्यक्षात त्याने अनुभवले होते. फिरोज शाह शाळेत जात असला तरी वडिलांच्या पेपर मिलमध्ये काम सुद्धा करीत असे. एकदा त्याच्या स्वप्नात बाबा आले आणि म्हणाले, तू इतक्या दिवस वडिलांच्या पेपर मिलमध्ये काम करीत आहेस तर आता तुला पगार मिळू लागेल. फिरोज शाह दुसऱ्या दिवशी शाळेतून मिलमध्ये गेल्यावर त्याचे काका त्याला म्हणाले, फिरोज शाह, तू इतक्या दिवस मिलमध्ये काम करीत आहे तर तुला काय मिळते? फिरोज शाह म्हणाला, काही नाही. त्यावर काका म्हणाले, मी तुझ्या वडिलांना सांगून तुला दर महिना 200 रुपये देण्यास सांगतो. त्याप्रमाणे त्याला दर महिना 200 रुपये मिळू लागले. फिरोज शाह आश्चर्यचकित झाला की बाबांनी स्वप्नात सांगितले त्याप्रमाणे कसे घडत आहे. फिरोज शाहचे स्वप्नदृष्टांत येथेच थांबले नाही. एकदा फिरोज शाह खूप आजारी पडला. डॉक्टरांनी सगळे उपचार केले पण तो बरा झाला नाही. एकदा फिरोज शाहला स्वप्नात असे दिसले की श्री साईबाबा त्याला उचलून द्वारकामाईत नेत आहेत. बाबांनी त्याला द्वारकामाईत नेले आणि झोपवले. नंतर धुनीमधून उदी काढून फिरोज शाहच्या सर्व अंगाला फासली. त्यानंतर तो स्वप्नातून जागा झाला. तेव्हा त्याच्या सर्व अंगाला घाम आला होता. सकाळी डॉक्टर घरी आले आणि त्याला तपासले आणि म्हणाले, आश्चर्य आहे, काल रात्री याची परिस्थिती गंभीर होती आणि आता हा बरा झाला आहे. त्यानंतर फिरोज शाह पूर्ण बरा झाला. स्वप्नात बाबांनी केलेल्या उदीच्या उपचाराने तो बरा झाला होता. यामुळे फिरोज शाहची बाबांवरील श्रद्धा आणखी दृढ झाली. तो रोज साईबाबांच्या फोटोची मनापासून पूजा करू लागला. साई भक्तांनो, फिरोज शाह याने फक्त मनात विचार केला की साईबाबा खरे संत आहेत की नाही आणि त्याच रात्री बाबा त्याच्या स्वप्नात आले. त्यांनी सकाळी उठून त्यांचा फोटो उचलण्यास सांगितले आणि फिरोज शाह तो उचलू शकला नाही. आजारी असताना स्वप्नात येऊन त्याच्या अंगास बाबांनी उदी लावली आणि तो बरा झाला. याचा अर्थ श्री साईबाबा स्वप्नात येणे हे प्रत्यक्ष दर्शनासारखे असते. असे अनेक अनुभव आपण यापूर्वी ऐकले आहेत, श्री साई चरित्रमध्ये वाचले आहेत. श्री साईबाबा समाधीनंतर सुद्धा अनेक अनुभव देत आहेत. यापुढेही असे अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.